मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरल्या वसई सातिवली खिंड या परिसरामध्ये कंटेनर पलटी झाला असल्यामुळं मुंबईकडे जाणारी वाहनं ही पूर्णपणे ठप्प झालेली आहेत। आपण बघू शकता की या ठिकाणी हे अशोक लेलँड कंपनीचं कंटेनर आहे आणि हे डिवायडरला आदळून या ठिकाणी पलटी झालेलं आहे। त्याच्यामधलं जे कंटेनर आहे हे बाजूला काढण्यात आलेलं आहे। क्रेनच्या साह्यानं त्याला जो आहे बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे। माझ्या बाजूला जर बघितला तर मुंबई लेनवरली जी वाहतूक आहे ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे, तर गुजरात लेनवरली वाहतूक जी आहे ही धीम्या गतीने सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जे विरुद्ध दिशेची जी वाहनं आहेत हे येत असल्यामुळं गुजरात लेनवरली वाहतूक सुद्धा या ठिकाणी विस्कळीत होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मागच्या 1.5 ते 2 तासापासून ही वाहतूक कोंडी जी आहे ही या ठिकाणी झालेली आहे। माझ्यासोबत या ठिकाणचा प्रवासी जो आहे, जो वाहनधारक आहे, काय नेमकं कधी अडकलेला आहे? हे 2 तास झाले असेल ना, आम्हाला 1-1.5 तास झाले अडकले इथे। हा, मुंबई जाताना ऑन द वे आपला वसईकडे झालंय, वसईच्या आधी ब्रिज वरती झालंय। म्हणजे काय परिस्थिती आहे आता आयडिया नाही, तो ड्रायव्हर पण कुठे आहे काय माहित नाही। आता आरटीओ वाले आले, सर्व ट्रेन बिन घेऊन आले, पण 2 तास झाले आम्हाला इथे अडकून। निश्चितच 2 तासापासून ही वाहतूक कोंडी आहे आणि क्रेनला आता कंटेनर जे आहे हे बाजूला काढण्याचं काम सुरू आहे। मात्र वाहतूक कोंडी झाला असल्यामुळं वाहनधारकांची मोठी हाल सुरू आहेत। विजय गायकवाड, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।